तालुक्याचं नाव जे नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आणखीन मोठं करावं. तर आमचे प्रवीण मात्रे हे देखील सराव करत आहेत. त्यांच्यातलाही क्रिकेटपट्टू आता जागा झालेले आहे, कारण मागाशी ते आयोजकाच्या भूमिकेत होते, पंचांच्या भूमिकेत होते, आणि आता मात्र बराच वेळ झाल्यानंतर त्यांचेही हात शिवशिवायला लागले आणि त्यांनीही आता बॅट घेतलेली आहे. प्लीज टॉससाठी लगेचच या R11 आणि स्वर्गीय जितू रिची निलेश 11 प्लीज कॉपरेट करा. ऋषी प्रमोद मात्रे हे सातत्याने सगळ्यांशी संपर्क साधतात, कारण टॉससाठी स्वर्गीय जितू रिची निलेश 11चे संघनायक आलेले आहेत. तर हर्ष 11 लवकरात लवकर या. तर अरविंद काका वत्रे यांचे सुपुत्र हर्ष यांच्या नावाने संघ खेळतोय, आणि सतीश जाधव उर्फ ब्राव टॉससाठी येत आहेत. आणि बघा, एक वेगळं दृश्य तुम्ही पाहाल. एका बाजूला वडवलीचेच वडवली गावाला बिलॉंग करत असणारे ऋतिक, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहताय सतीश जाधव. तर सचिन माळी जे स्वर्गीय जितू ऋषी निलेश 11 संघाचे बिग सपोर्टर आहेत, आणि त्याचबरोबर गावदेवी सार्वजनिक नवरात्रोत्सव भोपाळचे जे अध्यक्ष देखील आहेत. सचिन माळी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातं. ऋतिक पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सतीश जाधव. दोन्ही खेळाडू वडोली गावाला बिलॉंग करतायत, पण ओपन क्रिकेटच्या माध्यमातून हे दोन्ही संघ वेगवेगळ्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपण पाहतायत. टॉस जिंकलेले स्वर्गीय जितू रिची निलेश 11 संघाने, आणि निर्णय बघूया काय असेल त्यांचा. ऋतिक, तर पहिला सामना संपन्न झाला, आपण पाहिला मेरी 11ने सामना जिंकलेला आहे, आणि आता दुसऱ्या सामन्याला प्रारंभ होतोय. सलामीवीर मैदानात दाखल होते हर्ष 11चे, आणि कॉमेडी बॉक्समध्ये आता परिवर्तन करण्याची वेळ झालेली आहे. कॉमेडी बॉक्समध्ये या ऐकूया आपण पहिल्या सत्रासाठी ज्यांचा काल वाढदिवस होता, हे दोन्ही गावचे सुपुत्र सातत्याने समोर क्षेत्रामध्ये उंच अशी भरारी घेत आहेत. एक रायझिंग स्टार कॉमेडीच्या दुनियेतला. या ऐकूया आपण करण गायनांना पहिल्या 5 षटकांसाठी. धन्यवाद. टायगरचे प्रवीण दादा चव्हाण यांना मी विनंती करेन, या पण मंचावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. श्रद्धांजली चषकामध्ये महत्वपूर्ण सामना, दोन नामांकित संघ आपण बघत आहोत. चांगली स्टारकास्ट आहे दोन्ही बाजूला. तर हर्ष 11चे 12th मॅन देखील या ठिकाणी येतात. आपलं देखील आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये मनपूर्वक स्वागत करू. चला, सामन्याला लगेच सुरुवात करायची. अंपायर्सना आता खास करून सूचना असेल मॅनेजमेंट कमिटीच्या. ऑनलाईन व्ह्युअर्स देखील भरपूर वाढलेले असतील ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे.
चला सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक बॉलिंग मार्क वरती सुलतान खान यांना आपण बघत आहोत. 5 षटकांचा पहिला डाव. दोन्ही बाजूला रथी महारथी तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळतात. रबर बॉल क्रिकेटची एक वेगळी दुनिया. टेनिस बॉल नंतर या हंगामाची सुरुवात. इथे आपण पहिला चेंडू बघितला. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपचा हलकासा बाहेर होता. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न होता तो उस्मानचा. पहिला चेंडू निर्धाव आलेला. सुरुवात चांगली करत आहे सुलतान. ओ वेगवान चेंडू आणखी एक पाहायला मिळाला. पहिला चेंडू जर आपण बघितला तर तो ऑफस्टंपचा थोडा बाहेर होता आणि इथे आपण बघू शकाल बॉडीला बाउन्सर येत असताना पाहायला मिळाला. वेगवान दोन्ही चेंडू. उस्मान उत्तर कसं देईल. ओ हे जाय पाठीमागे हुक करण्याचा प्रयत्न होता फाईन लेग मध्ये. ज्या ठिकाणी अंगदला आपण बघतोय उचलून फेक करतात. पहिले धाव या सामन्यामध्ये येत असताना उस्मानच्या बॅट मधून. उस्मान पटेल एक नामांकित खेळाडू. डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी. सर्वांशीच आपण बघू शकाल हसतमुखत त्याचा स्वभाव आहे. नेहमीच एक गोड स्माइल त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये असो सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये असो करण्याचा इथे देखील प्रयत्न होता नटराज स्टाईलने. लेग स्टंपचा बाहेर. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. पहिले अवांतर धाव. धावफलक 2 या आकड्यावरती. सागर पाटील या हंगामामध्ये चर्चेत राहिलेलं नाव. ओ या ठिकाणी आपण बघतोय पाय निश्चितपणे हवेमध्ये होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर जास्त टेक ऑफ झाला आणि गेलाय तो पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल खेळाचा प्रयत्न राहिला आणि चेंडू जसा पाठीमागे गेला समजलं सागरला सरळ बॅटने कदाचित आपण खेळलो असतो तर चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असता. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला असता तर डॉट बॉल आला. कमबॅक जरूर केलं अतुलने. धावसंख्या स्थगित आहे 27 वरती. षटक प्रगतीपथावर दुसरा पुढचा चेंडू घेऊन अतुल. ओ राईज झाला यावेळेला चेंडू. पुन्हा मिस. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू आले. षटकाची होती सांगता 2 षटक संपन्न आणि धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नो लॉस. बॅटिंग करत असताना हर्ष 11ची धावसंख्या 27. पहिल्या षटकामध्ये धावा जर आपण बघितल्या तर त्या फक्त 9 होत्या. षटकार शेवटच्या चेंडूवरती सुलतानच्या षटकामध्ये आला होता. म्हणू शकाल ते इकॉनॉमिकल षटक होतं परंतु त्या डबल पहिल्या षटकामध्ये 9 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 18 आल्या. त्यातून पाटीलचा पुन्हा आला कंटिन्यू करण्यासाठी. तिसरं षटक सुलतान खान. ओ आता मात्र रडार मध्ये चेंडू आलाय. गगनभेदी आउट ऑफ द पार्क. यूज इट. षटकार. वाव सुंदर फटका आपण बघितला. आतापर्यंत सूर गवसत नव्हता. कुठेतरी चाचपडत खेळत होता. चेंडू आणि बॅटचा तितकासा संपर्क होत नव्हता. संपर्क झाला या अगोदरच्या चेंडूवरती. इथे देखील झाला परंतु मिस टायमिंग आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडला. उस्मान मात्र सुदैवाने त्या ठिकाणी बचावले. जास्त उंची गाठली होती चेंडूने. सुलतानच्या विरोधात त्याच्या सुलतानने पहिल्या षटकामध्ये मात्र दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवलं होतं. एक षटकार जरूर आला होता. तो अपवाद होता पहिल्या षटकाचा. त्या सुलतानच्या विरोधातच तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण करण्यास सुरुवात केली. लॉंग ऑनला बॅकफुटला येत असताना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. आणखी एक ऑथॉरिटी शॉट उस्मान पटेलच्या बॅटमधून. षटकार. दोन षटकार आता येत आहेत.
3 चेंडूमध्ये आतापर्यंत या षटकामध्ये 14 वसूल करतायत. धावफलक वेगाने हर्ष 11 या संघाचा आपण बघत आहोत. 41 लेफ्ट करण्यात आलाय चेंडूला. अंपायरने वळण घेतला, इशारा व्हाईट बॉल. आणखी एक रन मिळते. धावफलक आपण बघत आहोत जाऊन पोहोचले पुढे ते 42 वरती. दोघेही नाबाद आहेत. विकेट अजूनही मिळाले नाहीये अर्जन 11 ला. हो, पुन्हा लेफ्ट करण्यात आला आणि तो टोस शेवटला थांबले. लेटकटचा प्रयत्न करण्याचा कुठेतरी निश्चितपणे प्रयत्न होता, परंतु थांबला. लेफ्ट करण्यात आला चेंडूला. पुन्हा व्हाईट बॉल. धावफलक 43. 1/4 ओव्हरचा इशारा अंपायरचा गोलंदाज आला. हो, बॅट फिरली या ठिकाणी. टॉपेज हवेमध्ये. हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये. सौरभ जज करतोय. अखेर चेंडू मात्र पडला तो जमिनीवरती. जीवदान उस्मानला या ठिकाणी आपण बघू शकाल जीवदान मिळतं. या अगोदर देखील आपण बघू शकाल एक मिसटायमिंग होता, जो शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू पडला होता. इथे डीप स्क्वेअर लेगला चेंडू पडला, परंतु सौरभचं जजमेंट पूर्णपणे चुकलं होतं. एक धाव मिळते. धावफलक पुढे 44 वरती. सागर पाटील स्ट्रायकिंग एंडला. हो, इथे आपण बघू शकाल काय वेगाने चेंडू लॉंग स्टॉपला. सीमा पार. नो बॉल. जास्त हाईट होती या चेंडू मध्ये, जास्त बाउन्स होता आणि तिथे अंपायर्सने नो बॉलचा इशारा लगेचच दिला. धावा मिळतात 5 या चेंडूवरती एक्स्ट्रा. पाचने धावफलक आपण बघत आहोत जाऊन पोहोचले पुढे 49 वरती. आपण बघू शकाल षटक प्रगतीपथावर तिसरंच आहे. ज्या सुलतानने पहिल्या षटकामध्ये फक्त 9 खर्च केले होते, आतापर्यंत या षटकामध्ये 22 खर्च करतोय. पूल करण्याचा प्रयत्न होता. पावसाच्या सरी मात्र कोसळल्याबरोबर विकेट मध्ये तुम्हाला वेग पाहायला मिळतो. जेव्हा खेळपट्टीवरती पाणी असतं तितक्याच वेगाने चेंडू जात असतो, ट्रॅव्हल होत असतो टप्पा पडल्यानंतर, आणि या चेंडूमध्ये ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. हो, इथे थांबून खेळायचा प्रयत्न होता, थोडा पास घेतला होता. एज आहे आणि इथे फलंदाज बाद होतात. पहिला धक्का हर्ष 11 ला. महत्वपूर्ण फलंदाज ज्याने सुरुवातीलाच एक चांगला स्टार्ट करून दिला तो सागर पाटील बाद. तीन षटक संपन्न आणि सागर जो आघाडीला आला होता, चांगल्या रणनीतीने त्याने बॅटिंग केली. अग्रेसिव्ह सागर आपल्याला पाहायला मिळाला सुरुवातीलाच. असं वाटलं शेवटपर्यंत जर खेळला असता तर निश्चितपणे या धावसंख्येमध्ये अजूनही वाढ आपल्याला पाहायला मिळाली असती. सुलतान अखेर यश मिळवलं. त्याच्याकडे देखील एक्सपिरियन्स आहे आणि एक चांगला गोलंदाज आहे. मार जरूर पडला या षटकामध्ये. 22 खर्च केल्या. महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवली. धावसंख्या झालेली आहे ती 49. एक गडी बाद. हर्ष 11 आणि मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत ते उस्मान पटेल यांच्या सोबतीला 3ऱ्या क्रमांकावरती रोहित भालेराव किडनी मैदानाच्या आतमध्ये. रबर बॉल क्रिकेटमध्ये किडनी हे देखील नामांकित खेळाडू आहेत. व्यावसायिक गटांमधून महत्वपूर्ण फलंदाज म्हणून ते देखील गणले जातात आणि या आता सामन्यामध्ये अपेक्षा तशीच असेल. 2 षटक जुनी शिल्लक आहेत आणि बॉलिंग मार्कवरती आणखी एक टॅलेंटेड यंगस्टर आलेला आहे, तो कार्डी गावाला बिलॉंग करणारा सौरभ. पहिला चेंडू राऊंड विकेट. हो, ऑप्शनचा बाहेर. आय थिंक एज असावी, कारण आवाज आपण फॉल थ्रो मध्ये बघितला सौरभचा. पाठीमागे थर्डमॅन मध्ये चेंडू गेला होता. येस, निश्चितपणे एज होती. एक धाव मिळते. सांगी गर्द शतक हर्ष 11चं. प्रोग्रेस इन 4th ओव्हर. हो, ऑप्शनचा बाहेर आणि व्हाईट बॉलचा इशारा. जास्त बाहेर चेंडू आपण बघितला. राऊंड द विकेटने हा गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू देखील आपण जर बघितला तर ऑप्शनचा बाहेरच होता. आउटसाइड एज घेतली होती. तो उस्मान स्ट्रायकिंग एंडला होते. इथे व्हाईट बॉल रोहितच्या विरोधात. धावफलक 1 ने पुढे 51. ऑप्शनचा बाहेर. लॉफ करण्याचा प्रयत्न. डिपिश पॉइंटला. अतुल चेंडूच्या खाली चुकी नसेल आणि 0 वरती बाद. रोहित भालेराव.
शून्यावरतीच किडनी फेल होतोय. बाद व्हावं लागलं त्याला, का तरी उघडता आलं नाही. टिपिश कप पॉइंटला तुम्हाला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. रबर बॉल क्रिकेटमध्ये 30 यार्डाचं बंधन नसतं. पहिल्या षटकापासून तुम्हाला खेळाडू तुम्ही कुठेही ठेवू शकता, एक मुभा असते. आणि आता मैदानाच्या आतमध्ये उस्मान पटेल यांचे बंधू येत असताना तुम्ही बघत आहात. अली पटेल ही जोडी तुम्हाला ग्रामीण संघामधून निश्चितपणे पाहायला मिळते. तळोजे या गावासाठी जेव्हा जेव्हा तळोजे ग्रामीण संघ तुम्हाला पाहायला मिळतो, अली पटेल यांची देखील महत्वपूर्ण भूमिका असते. उस्मानने मात्र तळोजे गावाला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक वेगळं वळ निर्माण करून दिलं. आणि तीच दोन्ही बंधुराजांची जोडी आज हर्ष 11 या व्यावसायिक संघासाठी मैदानाच्या आतमध्ये. सौरभने रोहितला माघारी परतावलं. एक धाव त्याने एक्स्ट्राची खर्च केली, त्यासोबत आणखी एक धाव जी एज होती उस्मानची. वेग आता आपल्याला पाहायला मिळतो. विकेट नंतर कॉन्फिडन्स आपण निश्चितपणे बघत आहोत, परंतु दिशा भरकटतोय. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. एक एक्स्ट्रा रनने धाव फलक 52 वरती 52 4-2 दोन गडी बाद. 3.2 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत. अजूनही 10 चेंडूंचा खेळ या पहिल्या डावामधला शिल्लक आहे. हर्ष 11च्या विरोधात अर्जन 11. ऑप्शनचा बाहेर थोडा पाठी आला. फटक्यासाठी त्या ठिकाणी स्ट्रोक साठी जागा बनवत होते ते अली पटेल. आता फ्रॉम द बॉडी ऑप्शनचा बाहेर जास्त सर्वच्या सर्व चेंडू आपल्याला पाहायला मिळाले ते सौरभच्या आतापर्यंत. इथे देखील फक्त कट करण्याचा प्रयत्न होता, जास्त टेक ऑफ झाला चेंडू. अली त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंगला उस्मान होती, त्यांना स्ट्रायकिंग एंडला 5 रन करत होते, बोलवत होते, परंतु उस्मान थांबले. कुठेतरी धोका होता, कारण विकेट किपर ऋतिकच्या हातामध्ये चेंडू व्यवस्थितरित्या विसावला होता. सो त्याच कारणास्तव रनआउटची चान्स होती, थांबला. डॉट बॉल आला. चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या षटकामधले ते 2. सौरभ हवेमध्ये हा चेंडू आपण बघतो वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न करत होते ते सिली मिड ऑफच्या दरम्यान. फॉलोथ्रो मधून सौरभ एक धाव जरूर मिळते आणि एका धावेच्या सहाय्याने धाव फलक आता पुढे जात असताना आपण बघत आहोत ते 53. कमबॅक. 3 षटकांमध्ये धावा किती होत्या? 3 षटकांमध्ये 49 होत्या आणि या षटकामध्ये पूर्णपणे आपण बघू शकाल धावसंख्येला रोखत असताना सौरभ. वळवला ऑन साइडला, गॅप मध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षक कोणता हल्ला देखील नाही आणि त्या दोघांच्या मधून स्क्वेअरला गेला बेदून चेंडू सीमा 5. रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हा स्ट्रोक कशा पद्धतीने कंप्लीट केला तो उस्मानने. ऑन साइडला वळवला चेंडू, परफेक्ट मिडल झाला नव्हता, परंतु बॅटचा फ्लो वेगाने होता आणि चेंडू आपण बघितला तो स्क्वेअरला गेला बेदून. 4 धावसंख्ये करता 57 झालेल्या 4 षटकांच्या अंती बॅटिंग करत असताना हर्ष 11 गडीबाज झालेले आहेत आतापर्यंत 2. दोन विकेट. सागरने सुरुवातीला चांगली बॅटिंग केली, त्यानंतर सागर बाद झाले आणि आता पूर्णपणे हा भार सांभाळायला आपल्याला पाहायला मिळतोय या डावाचा. उस्मानने 12 चेंडूंचा सामना करत असताना 200च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. 24 वरती दुसऱ्या बाजूने आलेले अली पटेल 2 चेंडूंचा त्यांनी सामना केला, ते खेळतात 1 वरती. स्लॉगर मध्ये आलेला आहे तो बॉलिंग मार्क वरती मॅन फ्रॉम इनामपुरी अंगद पाटील. पहिला चेंडू राईज झाला. विकेट किपरचं मी कौतुक करेन, हिट करण्यात आला आणि फलंदाज बाद. रनआउटची विकेट पाहायला मिळते. अली पटेल यांच्यावरती नाराज आहे ते उस्मान. ते सांगत होते की तुम्हाला क्रीज सोडायची नव्हती, मी पोहोचणारच होतो. अलीने क्रीज सोडली, त्या अगोदर उस्मान पोहोचला नाही आणि त्यामध्येच ऋतिकने चेंडू फेकला यस स्टँड वरती. रनआउट उस्मान पटेल. ट्वेंटी 24 वरती ते बाद होत आहेत, परंतु या वेळेला ते मैदानावरती उभं राहणं गरजेचं होतं, कारण स्लॉगर जे 6 चेंडू अंगदचे फेस करण्यासाठी उस्मान त्या ठिकाणी असणं गरजेचं होतं. सेट झाले होते आणि इथे आता ते बाद होतात. नवीन फलंदाज येत आहेत ते अभिजित.
नावा आपण बघितल्या तर त्या 58. अंगत ओहेज आहे पाठीमागे हा चेंडू चाललाय तो डीप थर्ड मॅन मध्ये फेक करण्यात आलेला आहे. मिळेल ती फक्त एक धाव. एका धावेच्या साहाय्याने आता धाव फलक जाऊन पोहोचले ते 59 वरती. ऑलरेडी 59 होत्या. अली पटेल यांना तुम्ही बघत आता स्ट्रायकिंग एंडला चेंडू किती उरलेले आहेत 5. अंगत ओएज आहे हवेमध्ये हा चेंडू भरपूर वेगाने आले त्या ठिकाणी अतुल जरूर परंतु कॅच ड्रॉप झाली. सेकंडचा कॉल आहे फेकी करण्यासाठी थोडा उशीर आणि ती देखील बाजूला आली आणि तो अवधी मिळाला. त्यामध्ये 2 धावा अली आणि अभिजित पूर्ण करत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. असं वाटलं फाईन लेगच्या दरम्यान लॉंग स्टॉप रिजन मध्येच हा झेल होता. दोघांनाही त्या ठिकाणी संधी होती. कॉल अतुलचा होता त्या कारणास्तव सुलतान थांबला. कॅच ड्रॉप झाली. धावा मिळत्या 2 धाव फलक 61. चेंडूजनी शिल्लक 4. अंगत हो थोडा थांबला पॉज घेतल्यानंतर ऑन द टोस कट करण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे हा चेंडू जरूर गेला. व्हाईट बॉल. या डावामध्ये भरपूर एक्स्ट्रा रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. या इनिंग नंतर आमचे ऑफिशियल स्कोरर सुशील पाटील टॅली करतील. ऑप्शनचा बाहेर पुन्हा चेंडू होता आणि इथे आपण बघू शकाल एज होती. एक सुंदर जली असल्याच्या पाठीमागे टिपला ऋतिकने. धक्का 3रा हर्ष 11 ला. आतापर्यंत जर आपण बघितले या डावामध्ये 9 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 2 नो बॉल देखील आपण बघितलेले आहेत आणि बाईटचा देखील बऱ्याचशा धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आतापर्यंत धावफलक जर आपण बघितलं तर ते 61 वरती. अंगदला विकेट मिळते ती पहिली. अलीला ते बाद करतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण बघत आहोत जीत भोईर यांना. 62 झालेले आहेत. 62 रन झालेले आहेत. ऑफसमचा बाहेर डावा पाय पूर्णपणे हवेमध्ये होता. इथे अभिजित पुढे आला. जीत मात्र थांबला होता स्ट्रायकिंग एंडलाच. क्रीज अभिजितने सोडली आणि बाद होतोय तो आता इथे जीत भोईर. व्हाईट बॉल अंपायरचा इशारा. धाव देखील एक मिळेल. फलंदाज देखील बाद होत आहेत. धाव फलक तर पुढे चाललेला आहे. एका मागोमाग एक विकेट जरूर मिळते. धाव फलक आता आपण बघितलं तर ते 63 वरती धाव फलक. पर्यंत 5 झालेल्या. सो 63 निश्चितपणे आपण बघत आहोत धावफलकावरती. कॅप्टन आलेत नॉन स्ट्रायकिंगला सतीश. हो सरळ बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न आपण बघू शकाल परंतु तो फसला. राऊंड द विकेटने आला बरोबर हा चेंडू पाठीमागे गेला. रिप्ले मध्ये हा चेंडू तुम्ही बघत आहात. अभि स्ट्रायकिंग एंडला मिस झाले. अंगत पुन्हा एकदा ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या खालच्या भागाला लागला चेंडू आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर शॉट मिड विकेटच्या दरम्यान 3 षटकांमध्ये ज्या धावा होत्या जेव्हा उस्मान आणि सागर मैदानाच्या आतमध्ये होते. सागर बाद झाल्यानंतर उस्मानने जरूर आक्रमण केलं परंतु 3ऱ्या षटकामध्ये ते त्यानंतर पूर्णपणे धावसंख्येला रोख. सौरभचा षटक आणि आता अंगद पाटील. ऑप्शनचा भरपूर बाहेर असावा चेंडू कारण ऋतिक भरपूर वेगाने चेंडूच्या दिशेने धावला होता. त्याच्या देखील अबाक्या बाहेर डीप थर्डमॅन उचलून फेक करतोय. फेकी थोडी चुकीची. सो मिळतात या चेंडूवरती व्हाईट +2. सो व्हाईटच्या ज्या 3 रन आपण म्हणू शकाल. धावफलक आपण बघत आहोत ते सध्या 67 वरती. वापिस आहे डाऊन द ग्राउंड. लिफ्ट करण्यात आलाय चेंडूला. हाफ व्हॉली बरोबर सीमा पार. 4.
तर डाव संपला पहिला, ज्या ठिकाणी हर्ष इलेव्हन बॅटिंग करत असताना आपण बघू शकाल त्यांचे विकेट पडले ते 5 विकेट आणि 10 चेंडूवरती चौकार आला. शेवट गोड करण्यात आला पहिल्या डावाचा. 71 उभारल्यानंतर आता लक्ष 72चं असेल ते अर्जन इलेव्हन या संघासमोर. डावामध्ये आपण एक्स्ट्रा धाबा बघितल्या तर 11 व्हाईट बॉल आले, 2 नो बॉल आले आणि व्हाईट बॉल वरती बऱ्याचशा एक्स्ट्रा रन देखील येत असताना आपण बघितल्या. एक चौकार देखील आला होता व्हाईट बॉल वरती. सो एक्स्ट्रा रन तितक्याच होत्या. आता त्याच रन मात्र फलंदाजांना उभा राहाव्या लागतील बॅटिंग करत असताना. 72चं लक्ष. पुढची मॅच जागृत इलेव्हन वर्सेस धनेश इलेव्हन मध्ये. दोन्ही संघांच्या कॅप्टनला मी विनंती करेन जेपी भिवंडीचे वंडर बॉय एक नामांकित खेळाडू जयेश पाटील यांचं आगमन झालेलं जे कर्णधार आहेत धनेश इलेव्हनचे. मी जागृत इलेव्हनच्या कॅप्टनला विनंती करेन. 71 झालेल्या 72 धावसंख्येचं लक्ष आहे. जागृत इलेव्हनच्या कॅप्टनला देखील मी विनंती करेन आपण देखील या टॉस साठी लगेचच तुर्तास थांबतो. पात्र आपण ही स्पर्धा मेमोरियल ट्रॉफी श्रद्धांजली चषक 2022 आणि ऐकत आपण भोपरशे विनोदजी पाटील साहेबांना. धन्यवाद. धन्यवाद के पुनश्या सर्व लाडके रसिकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहता श्रद्धांजली चषक 2022. आयोजक आहेत स्वर्गीय रिची जितू निलेश इलेव्हन यांच्या संकल्पनेतून साकारलेली पावसाळी रबर बॉलची ही क्रीडा स्पर्धा. तर आज आपण पाहताय सर्व व्यावसायिक क्रिकेटपटू खुल्या गटातून खेळताना आपण पाहतात. पहिला सामना आज नेव्हिटेक इलेव्हन कल्याण वर्सेस मिहिर इलेव्हन अंबरनाथ मध्ये होताना आपण पाहिला. त्यामध्ये मिहिर इलेव्हनने अर्थातच मनीष कोलेकरच्या संघाने सामना जिंकला. 51 धावांचा यशस्वीरित्या त्यांनी पाठलाग केला. आणि त्यानंतर आपण पाहताय हर्ष इलेव्हन वर्सेस जितू रिची निलेश इलेव्हन या दोन संघादरम्यान सामना सुरू आहे. खेळाचं पहिलं सत्र संपन्न झालं. टॉस जिंकल्यानंतर जितू रिची निलेश इलेव्हन संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पण हर्ष इलेव्हनने नाणेफेक गमावल्यानंतरही 71 धावा फलकावरती लावलेले एक मोठी टोटल आपण पाहतोय. आणि 72 धावांचा टार्गेट इथून पूर्ण करायचं आहे. मगाशी करण काळन यांनी नमूद केलं की इथे अतिरिक्त धावा भरपूर आल्या. जवळजवळ 20 धावा आपण पाहिलं तर 11 चेंडू हे अवांतर होते, वाईड होते. त्यानंतर काही चेंडू नो देखील होते. आणि या 13 अवांतर चेंडूमध्ये काही धावा देखील आपण पाहिलं तर बाउंड्रीज देखील होत्या. एकूण आपण 20 धावा अतिरिक्त स्वरूपाने पाहिल्या आणि त्यामुळे हे टार्गेट 72 धावांचं पाहायला मिळतंय. बघूया जितूरची निलेश इलेव्हन हा संघ देखील तितकाच तुल्यबळ आहे, ताकदवर आहे. संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत. बॅटिंग लाईनअप खूप जबरदस्त आहे. आणि बॉलिंग मध्ये जरी थोडीशी निराशा झाली असली तरीही इथून फलंदाजीमधून चांगली कामगिरी करून या 72 धावा चीज करून सामना जिंकण्याचा त्यांचा मनसुबा असेल. 5 ओव्हरची मॅच आहे आणि पुढील सामना असेल जागृत इलेव्हन वर्सेस धनेश इलेव्हन. आणखीन एक जबरदस्त फाईट आपण पाहिला. धनेश इलेव्हन अर्थातच जेपी या ठिकाणी आले आहेत. भिवंडीचे वंडर बॉय म्हणून ज्यांना संबोधलं जातं. फार जबरदस्त कारकीर्द जेपीची राहिलेली आहे आणि अत्यंत बहारदार कारकीर्द नक्कीच म्हणता येईल. अनेक मोठमोठ्या संघातून जेपीला खेळताना पाहिलं. ग्रामीणपेक्षा व्यावसायिक क्रिकेटवरती नेहमीच त्याने प्रेम केलं. शहरी क्रिकेटवर नेहमीच त्याचं प्रेम राहिलं. त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये देखील आपण पाहिलं शहरी क्रिकेटने भरपूर प्रसिद्धी मान सन्मान नक्कीच जेपीला दिलेला आहे. तो देखील या ठिकाणी आलेला आहे. त्याचे स्वागत करू आणि जाऊया मॅचच्या दिशेने. द्वितीय सत्र या ठिकाणी सुरू होत आहे. सलामीवीर मैदानावरती दाखल झालेले आहेत. आपण पाहता स्ट्राईकला फलंदाज यावेळेस दिनू कांबळे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहताय त्यावेळेस प्रतीकला
संघनायक आहेत. हा चेंडू हवेत मिस टायमिंग झालंय. झेल होईल का? हो. आणि हा झेल टिपला गेलाय. रॉयल डक वरती बाद होतोय. दिनू कांबळे काय जबरदस्त सुरुवात आपण पाहतायत यावेळेस. हर्ष इलेव्हनच्या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरती हर्ष पाहायला मिळतोय, कारण दिनू कांबळे सारखा एक अत्यंत खंदा फलंदाज, टेनिस बॉल विकेट विश्वातील अत्यंत घातक डाव्या हाताचा फलंदाज मात्र बाद होते पहिल्या चेंडूवरती. आणि आपण पाहतायत हे यश प्राप्त झालंय गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतायत यावेळेस बॅट्समॅन पाठवायचं आपण प्लीज. समीरने इथे आल्या आल्यास आपण पाहिलं तर काय जबरदस्त स्टार्ट दिलाय. दिनू कांबळे ज्याच्याकडे अपेक्षा होती मोठ्या फटक्यांची, ज्याच्याकडनं एक चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती, कारण 72 धावांचा पल्ला जर गाठायचा असेल तर एक चांगली सुरुवात मिळणं गरजेचं होतं, पण तसं काही घडलं नाही. आणि दिनू परतल्यानंतर मैदानावरती येतो योगेश पाटील उर्फ पालट्या, मॅन फ्रॉम सोनारपाडा. सोनारपाडा संघाचा एक अत्यंत टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू, त्याच्या नावावरती अनेक विक्रम आणि पुरस्कार आहेत. आणि सातत्याने स्वर्गीय जितूरची निलेश इलेव्हन संघासाठी नेहमीच बहारदार कामगिरी त्याची राहिलेली आहे. शांती रत्नागिरी संघासाठी देखील त्याला खेळताना आपण पाहिलं अनेक मोठमोठ्या संघातून त्याची वर्डी लागत असते. मात्र आता बघूया पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का लागल्यानंतर कशा प्रकारची रणनीती योगेश पाटील उर्फ पालट्याची असेल. समीर हो, हाफ ट्रॅकर खूप जास्त उसळ देण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा येतो पंचांचा आणि वन बाउन्स देखील कॉल या ठिकाणी करण्यात येतोय तो गोलंदाजाला. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला होता, दिनूला झेल देण्यास प्रवृत्त केलं, पण हा चेंडू दिशाही नव्हता आणि वाईटच्या आधाराने या ठिकाणी अकाउंट ओपन होते स्वर्गीय जितूरची निलेश इलेव्हन या संघाचं. हो, कडकडीचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा लागली आहे. स्टँडच्या मागे उस्मानने झेल घेण्याचा तो नाद प्रयत्न केला, पण अत्यंत कठीण झेल होता, डाव्या बाजूला होता आणि बॅटची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने रवाना झाला आणि तिथे चेंडू चित्रक्षकाने कव्हर केला. तोपर्यंत एक धाव या दरम्यान पूर्ण होते. असा स्ट्राईकला ऋतिक येतोय. बॅट काहीतरी शंका आहे आणि नक्कीच ऋतिक स्ट्राईकला त्याच्या संघनायकाच्या भूमिकेत आहे. यंदाच्या अंकामात अप्रतिम कामगिरी त्याची राहिलेली आहे. भिन्नारीची स्पर्धा त्यांनी गाजवलेली आहे. 3 षटकांच्या मॅच मध्ये त्याने तब्बल 10 षटकार मारण्याचा विक्रम प्रस्थापित केला. त्याच्याकडनं अपेक्षा असेल, बघूया या अपेक्षांची पूर्तता तो करतोय का. हो, बॅटची कडा पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने चेंडू गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव येते. सिंगल डबल्सने लक्ष चेस करणं थोडस कठीण असेल, कारण 14.40 अशी धावांची आवश्यक गती आणि आवश्यक गती राखण्यासाठी किमान 2 फटके तरी मोठे येणं गरजेचं आहे षटकामागे. हो, कट करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर होता, त्यामुळे पंचांची दोन्ही हात समांतर दिशेमध्ये येत आहेत आणि वाईटच्या आधाराने धावसंख्या धावफल करत आपण पाहतायत 4. अजूनही 68 धावा करायच्या, 72चं टार्गेट आहे. पुन्हा एकदा समीर देसाई गावेंकडनं. हो, हवेत आहे, कव्हरच्या दिशेने येतो थेट समोरचन कक्षाच्या वर आणि हा पहिला षटकार योगेश पाटीलच्या बॅट मधून स्वर्गीय जितूरची निलेश इलेव्हन संघासाठी. आणि या षटकाराने धावसंख्या फुलते, बहरते, वृद्धिगंत होते, जाऊन पोहोचते ती दुहेरी अंकामध्ये 10. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने एक्झिक्यूट केलं होतं. ऑफस्टॉप मध्ये चेंडू होता आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळलेले आहेत, अगदी व्यासपीठाच्या वर चेंडू जाऊन धडकलाय आणि या 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती 10. सुशील पाटील झेल पकडण्यासाठी सज्ज होते, पण खूप उंच गेला होता चेंडू. बॅटची कडा पुन्हा एकदा यष्टीरक्षक उस्मानच्या डोक्याच्या वरून हा चेंडू गेलाय. उस्मान भरपूर मागे उभे आणि रबर बॉल मध्ये अशा प्रकारचं चित्र आपण नेहमी पाहत असतो. आणि काय समय सूचकता बघा, तो थोडासा खराब होता, उस्मानला गॅदर करता आला आणि त्याचाच फायदा घेत असताना
या 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि 2 धावांनी धावसंख्या धावफलकावरती 12. लाईव्ह टेलिकास्ट आता मात्र निरंतरपणे सुरू आहे. मागाशी थोडासा नेटचा इश्यू झाला होता आणि कल्पेश म्हात्रे यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. त्यांचे आभार व्यक्त करूया आणि आमच्या युट्यूबच्या प्रेक्षकांना नक्कीच आम्ही सांगू इच्छितो. मागाशी बरेचसे कॉल आले की व्यवस्थित चित्रीकरण होत नाहीये, पण कल्पेशने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय आणि कल्पेश नेहमीच या मैदानावरती नेटची सुविधा पुरवत असतो. वाईटचा इशारा या ठिकाणी पंच करतायत आणि या निर्णयावरती कुठेतरी निराश आहेत उस्मान पटेल. वाईटचा इशारा आलाय. अवंदरने ही 1 धाव येते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत एकूण 13 धावा. 72 धावांचं टार्गेट आहे. सामना रंगतदार होऊ शकतो, पण दुसऱ्या बाजूने आक्रमण होणं गरजेचं आहे. धावा येणं गरजेचं आहे. धावा जर आल्या तर सामन्यामध्ये रंजकता निर्माण होऊ शकते. हा चेंडू यावेळेस सक्कट करत होते. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली. उस्मानला भरपूर मेहनत करावी लागली आज. यष्टांच्या मागे 100% कमिटमेंट काय असते उस्मानने नेहमीच दाखवलंय. फक्त बॅटिंगच्या माध्यमातून नव्हे तर जेव्हा जेव्हा तो यष्टीरक्षण करतो, फिल्डिंग करतो, तेव्हा तेव्हा उस्मान नेहमी 100% योगदान देण्याचा प्रयत्न करतो. आजही उस्मानचा फिटनेस आपण पाहिला तर वाखाणण्याजोगा आहे. कित्येक वर्ष प्रौढ संघासाठी तो खेळलेला आहे. एकूण धावफलकावरती 14 झालेले आहेत आणि अजूनही आपण पाहिलं तर 58 धावा करायचे आहेत आणि 18 चेंडू, माफ करा 24 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. आमचे ऑफिशियल स्कोरर खरं तर सुशील पाटील हे भरपूर मेहनत घेत आहेत. मग आताच व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती त्यांचा एक फोटो देखील व्हायरल झालेला आहे. सुशील पाटील यारो का यार, दोस्तीच्या दुनियेतील एक अत्यंत चांगलं नाव मी नक्कीच म्हणेन आणि एक चांगला क्रिकेटपटू म्हणून देखील त्याची ओळख राहिलेली आहे. डायगर गावाला तो बिलॉंग करतो. दीपेश गीत देखील या ठिकाणी आहेत. डायगर म्हटले की अनेक मोठमोठ्या स्पर्धा डायगरच्या मैदानावरती आपण पाहिल्या आहेत. डायगर म्हटले की गावाची एकजुटता नेहमीच तुम्ही पाहिलेली आहे. बॉलिंग मार्कवर प्रेम देवकरला पाचारण करण्यात आलेले आणि बघूया शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतात. बरेचसे गोलंदाज रबर बॉल मध्ये रनअप थोडासा कमी करत असतात, कारण लॉंग रनअपने गोलंदाजी करताना आउटफील्ड आपण पाहिलं तर खराब असल्या कारणाने पाय स्किट होण्याची शक्यता दाट असते आणि त्यामुळेच सर्व गोलंदाज शॉर्ट रनअपनेच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. हा चेंडू ऑन साईडला ब्लाइंड स्ट्रोक होता. स्ट्रोक खेळताना पूर्णपणे चेंडूवरती नजर नव्हती. फायलिंगच्या दिशेने चेंडू गेलेले. 1 धाव दरम्यान येते. प्रेम देवकर टेनिस बॉल क्रिकेट संघ मोठी देसाई संघाने देखील खूप चांगल्या पद्धतीने गाजवले. अनेक पुरस्कार मोठी देसाईच्या नावावरती भिवंडीची स्पर्धाही त्यांनी गाजवली आणि प्रेम देवकरने इम्प्रेसिव्ह कामगिरी या टेनिस बॉल क्रिकेट संघामध्ये केलेली आहे आणि त्याच कामगिरीच्या बळावरती अनेक संघ त्याला सातत्याने खेळण्यासाठी इन्व्हाइट करतात. शॉर्ट ऑफ लाईन, बॅटची कडा लागली आहे. उस्मानने प्रयत्न केला होता, स्ट्रेच केलं होतं स्वतःला, पण चेंडू पर्यंत उस्मानला स्वतःचा हात नेता आला नाही आणि त्यामुळेच हा चेंडू जमिनीवरती लँड झाला. ऋतिकला नक्कीच ऋतिकने सुटकेचा निश्वास त्या ठिकाणी सोडलेला. 1 धाव येते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता 16 धावा. प्रेम देवकर चांगली गोलंदाजी करतोय. चांगल्या पद्धतीने पहिले 2 चेंडू हाताळलेले आहेत. 2 सिंगल आहे. सिंगलने फारसा फरक पडणार नाही हर्ष 11ला. हा चेंडू हवेत आहे. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. तिथे झाली आहे चूक आणि चुकीचं रूपांतर होते. 4 धावेत आणि पंचांचा इशारा येतोय चौकाराचा आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20. 52 धावा अजूनही करायच्या आहेत. टार्गेट भरपूर लांब आहे अजून, पण अशाच प्रकारे जर फटकेबाजी झाली, मोठे फटके आले तर टार्गेट सोपं होऊ शकतं. इक्वेशन थोडस सोपं होऊ शकतं. प्रेम पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. हो, यावेळेस अत्यंत वेगवान चेंडू होता. पडल्यानंतर चेंडू राईज झाला. शपून खेळण्याचा प्रयत्न. योगेश नेहमीच ऑनसाईडला खेळणं पसंत करतात. ऑनसाईडला भरपूर स्ट्रॉंग आहेत,
पण मगाचा षटकार आपण ऑफसाईडला पाहिला होता. हो पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू यष्टी रक्षकाला बीट करून पण काय अफलातून क्षेत्ररक्षण आपण पाहताय. सतीश जाधव होते त्या ठिकाणी. ब्रावो वाईटचा इशारा आलाय पंचांचा. वर्ल्ड क्लास फिल्डिंग अत्यंत चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या तंत्राने झेप घेतली चेंडू होती. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या धावफलक करतो आपण पाहतोय 22. 3 धावा नक्कीच वाचवल्यात मी म्हणेन या ठिकाणी सतीश जाधवने. हो 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 यावेळेस मात्र गगनभेदी गगनचुंबी A1 कोर्डीचा ब्रँडेड षटकार. वॉट अ टायमिंग पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या फटक्याच्या शोधामध्ये होते तोच फटका आता मात्र ऋतिकच्या बॅट मधून खूप जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत आणि भिंगारीच्या स्पर्धेमध्ये 3 षटकांच्या मॅच मध्ये तब्बल 10 षटकार मारण्याचा विक्रम त्याने यंदाच्या अंगामध्ये नोंदवलेला आहे. तोच ऋतिक. आणखीन एक प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र गतीमध्ये बदल केलाय प्रेमने आणि कुठेतरी थोडंसं चातुर्य दाखवत असताना हा अंतिम चेंडू स्लोअर वन या ठिकाणी हाताळलाय आणि या डॉट चेंडूने षटक संपलेलं आहे. या षटकात 14 आल्या आणि पहिल्या षटकात आपण 14च पाहिल्या. एकूण धावफलकावरती आपण पाहतात 28. म्हणजे अजूनही आपण पाहतो 44 धावांची गरज असेल विजयासाठी आणि चेंडू शिल्लक असतील 18. 18 चेंडू 44 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आणि रबर बॉल म्हटले की फार कमी जण हा खेळ खेळण्यासाठी तयार होतात. अनेक जण हा धोका पत्करत नाही. अनेक नामवंत खेळाडू रबर बॉल खेळणं टाळतात कारण बऱ्याचदा दुखापत होण्याची भीती असते. बऱ्याचदा चेंडू अतिरिक्त बाउन्स झाल्या कारणाने कॉन्क्रीटच्या विकेटवरती डोळ्यावरती आदळतो. बऱ्याचदा दुखापतही होते. बऱ्याचदा फिल्डिंग करताना दुखापत होण्याची शक्यता असते आणि त्यामुळेच काही जण रबर बॉल खेळण्यात नक्कीच टाळत असतात. पण बरेचसे असे खेळाडू जे टेनिस बॉल च्या सोबत रबर बॉल खेळणे पसंत करतात आणि क्रिकेटमध्ये 28 धावा झाल्या. 44 ची गरज आहे 18 चेंडू मध्ये. आणि क्रिकेटचं खरं तर आता कुठला हंगाम राहिला नाही. क्रिकेट आता 12 महिने खेळलं जातं आणि क्रिकेटमध्ये निवृत्ती प्रकारही मी म्हणतो की राहिला नाही. कारण अंडर-19 अंडर-18 नंतर मग रेग्युलर त्यानंतर 40+ आणि मग 60-70 वयापर्यंत तुम्ही खेळू शकता. जोपर्यंत फिटनेस आहे जोपर्यंत तुमच्यामध्ये ताकद आहे आणि इच्छाशक्ती आहे. समीरला पाचारण करण्यात आले पुन्हा एकदा. हो सुरेख चेंडू कुठल्या स्पॉटवरती पडल्यानंतर खूप जास्त बाहेर निघाला. त्यामुळेच की काय पंचाने चेंडू वाईड घोषित केलाय आणि वाईडच्या आधाराने एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 29. समीर ज्याने पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये दिनू कांबळे सारखा एक मोहरा टिपला पण त्यानंतर त्याच्या षटकात 14 धावा आल्या पुढील 5 चेंडू मध्ये. यावेळेस बॅक पुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगलं कमबॅक. आधीचा चेंडू थोडासा बाहेर होता पण हा चेंडू मिडल स्टंपवरती पडल्यानंतर अगदी योगेशच्या बॅटच्या जवळून गेलेला आहे. स्लाइस करायचं होतं पण हा डॉट बॉल. 29 धावा झाल्या. 43 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 17. सामना अजूनही बॅलन्स आहे. या सामन्यामध्ये अजूनही थरार आहे. रोमांच आहे. सस्पेन्स कायम आहे. समीर पुन्हा एकदा योगेश साठी अर्ध विकेट देसाई गावींकडनं. ओ पुन्हा एकदा आडव्या पॅडने खेळण्याचा प्रयत्न आणि गोलंदाज तोच खरा असतो जो फलंदाजाचा अभ्यास करतो. समीरने हेरले की योगेश वारंवार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे चेंडू त्यांच्यापासून ते दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. बाहेर काढतात चेंडूला. सलग 2 चेंडू डॉट येत आहेत. पुन्हा एकदा समीर. यावेळेस बॅटची कडा डायरेक्ट हिट. उस्मान पटेलने इथे मात्र विकेट प्राप्त केले आहे. डायरेक्ट हिट आपण पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले मध्ये पुढे आले. 2 चेंडू डॉट गेल्यानंतर कुठेतरी मानसिक खच्चीकरण होताना आपण पाहिलं योगेश आणि त्यामुळेच हा चेंडू देखील बॅटची आतली कडा घेऊन उस्मानकडे गेला आणि योगेश फार पुढे निघून आले होते क्रीजच्या आणि त्यामुळेच उस्मानकडे पुरेसा अवधी होता वेळ होता. अगदी यष्टांच्या समोर उभे होते त्यामुळे डायरेक्ट हिट त्यांनी केला आणि दुसऱ्या विकेटचं पतन मैदानात आपण पाहतायत स्वर्गीय जितुरीची निलेश लेवाने संघाच्या.
धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतात 29 स्थिरावलेले. काय जबरदस्त कमबॅक, समीरने इम्प्रेस केला. पहिल्या षटकात त्याने दिनू कांबळेला धक्का दिला, त्याला बाद केलं, झेल देण्यास प्रवृत्त केला आणि त्यानंतर मात्र त्या षटकात त्याने 14 धावा खर्च केल्या. आणि आता या षटकामध्ये सुरुवात वाईट चेंडूने जरी गेली असली तरी स्वतःवरती दडपण येऊ न देता त्याने पुढचे 2 चेंडू डॉट फेकले आणि तिसऱ्या चेंडूवरती बॅटची आतली कडा लागली. उस्मान पटेलकडे हा चेंडू गेला आणि त्यानंतर उस्मानने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. मैदानावरती नवीन फलंदाज अमोलला या ठिकाणी येत असताना स्ट्राईकला सामना करेल समीरचा. हो हो हो, आले आल्यास अमोल पाटील, मॅन फ्रॉम सुनारपाडा, याच्या बॅट मधून येतोय हा जबरदस्त फटका. आपण पाहताय टायमिंग बेमिसाल होतं आणि आल्या आल्यास आपला इरादा स्पष्ट केला. अमोलला ठाऊक आहे संघ अडचणीत आहे आणि इथून आक्रमण हा एकमेव आता पर्याय उरलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 35. अहो चेंडू यावेळेस थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. आपण पाहिलं तर आधीचा चेंडू अगदी बॅटच्या रडार मध्ये आला होता. चांगलं कमबॅक, व्हेरिएशन दाखवत असताना समीर. 35 धावा झालेल्या आहेत, अजूनही 37 धावांची गरज आहे. गोलंदाज समीर पुन्हा एकदा अमोल साठी, अमोल पाटील. हो, बॅटची कडा लागली आहे. सतीश जाधव तिथे आहेत. काय जबरदस्त फिल्डिंग बघा, पाय स्किट झाला, घसरले पण चेंडूला जाऊ दिलं नाही. गुड फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि अशा प्रकारे षटक संपलेले. तिसरं धावा झाले धावफलकावरती 36. अर्धी लढाई जिंकलेली, अर्धा किल्ला सर केला, पण अजूनही 36 धावा करायच्या आहेत. पहिले 36 करण्यासाठी 18 चेंडू खर्च केलेत, पण आता उर्वरित 36 करण्यासाठी 12 चेंडू या ठिकाणी आहेत आणि या 12 चेंडू मध्ये आता 36 धावा करायच्या आहेत. हर्ष इलेव्हन हा संघ अरविंद काका वत्रे पुरस्कृत आणि संघामध्ये वडवलीचे अनेक खेळाडू तुम्ही खेळताना पाहतायत. सागरलाही इन ऍक्शन मध्ये आपण पाहिलं. त्यानंतर सागरचे मॅनेजरच्या भूमिकेत आहेत, व्यवस्थापक आहेत, हे देखील खूप चांगले क्रिकेटर आहेत. आणि अरविंद पाटील हे प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. अरविंद पाटीलचं देखील प्रचंड अनुभव राहिलेले आणि चंद्रकांत उर्फ चांद हे 12th मॅन आहेत. 12th मॅनला देखील भरपूर महत्व असं. एखादा खेळाडू जर इंजर्ड झाला तर त्याला मैदानात जाण्याची संधी मिळते आणि पण चांदची इच्छा अशी अजिबात नाही कुठलाही खेळाडू इंजर्ड होऊ नये. चांदचीच काय कोणाची इच्छा नसते कुठलाही खेळाडू कुठल्याही प्रकारे दुखापतग्रस्त होऊ नये आणि निरंतरपणे निर्विघ्नपणे कुठली स्पर्धा पार पाडावी यासाठी आपण उद्घाटन प्रसंगी गंडायला देखील साकडं घालत असतो आणि त्यानंतर खेळाची सुरुवात होत असते. रबर बॉल क्रिकेट नेहमी असं म्हटलं जातं की हा रिस्की खेळ आहे, पण युद्ध असो किंवा खेळ असो, रिस्क धोका प्रत्येक गोष्टीमध्ये असतो आणि धोका पत्करून जो खेळतो, जो लढतो, यशस्वी होतो, त्याला नेहमीच फार महत्व प्राप्त होत असतं. तर 12 चेंडू 36 धावांची गरज आहे आणि बॉलिंग मार्कवर तर जागृती इलेव्हनचे संघनायक घ्या आपण. धनेश इलेव्हनचे संघनायक या लवकर जयेश या ठिकाणी आलेले आहेत. जयेश पाटील. हो, यावेळेस हवेत चेंडू झेल होईल का आणि झेल पकडत असताना शरीरावरचं नियंत्रण हरवलं आणि त्यामुळे चेंडूला पकडल्यानंतर लगेचच आत ढकललं आणि या दरम्यान 3 धावा पूर्ण होत आहेत. प्रयत्न अप्रतिम झाला होता त्या ठिकाणी, पण झेल पकडत असताना क्षेत्ररक्षकाच्या असं लक्षात आलं की आपण बाहेर जाणार आहे आणि त्यामुळे चेंडूला आत फेकल्यानंतर ते बाहेर गेले. तर 3 धावा आल्यात आणि 3 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत एकूण धावा झालेल्या आहेत 39.
रोहित भालेराव उर्फ किडनी 2017-18चा हंगाम रबर बॉलचा जबरदस्त गाजवला. विक्रांत किडनी प्रतिष्ठान संघासाठी खेळताना शिरवलीचं मैदान असेल, मुंबईचं मैदान असेल, किडनीचा फॉर्म इतका जबरदस्त की सगळे जर म्हणायला लागले की ते रबर बॉल क्रिकेट मधला कृष्णा सातपुते म्हणून देखील त्याला संबोधलं जावं लागलं. हो, यावेळेस मात्र रोहित भालेवर वरती केलं आक्रमण ऋतिक पाटीलने आणि त्याच्या अगदी डोक्यावर चेंडू पाडवला सीमा रेषेच्या बाहेर. आणि या षटकाराने या सामन्यामध्ये आता मात्र रोमांच निर्माण केलेलं आहे आणि धावसंख्या मात्र धावफलकावरती गरुड झेपगिरी जाऊन पोचते 45 धावा झाल्यात. अजूनही 27 ची गरज आहे. हो, आणखीन एक तडाखा. टायमिंग व्यवस्थित झालं नाही पण तरीही चेंडू जातो सीमा पार. हीच तर खासियत आहे रबर बॉल क्रिकेटची. आणि मिस टायमिंग झाल्यानंतरही बऱ्याचदा चेंडू रबर बॉल असल्या कारणाने सीमारेषेच्या बाहेर जातोय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतो. अत्यंत सुंदर चांगल्या पद्धतीने चित्रीकरण GTCच्या माध्यमातून होत असताना आणि सलग 2 षटकार आल्यानंतर उस्मान पटेल रोहित भालेरावशी संपर्क साधण्यासाठी आलेले आहेत. रोहित भालेरावला सांगतात की अशा प्रकारची गोलंदाजी जर तू केली तर आपल्याला इथून या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल आणि त्यासाठी चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. तर ऋतिकने मात्र विजयाचं स्वप्न दाखवलेलं आहे. त्याने केलेल्या आशा पल्लवीत आणि आता मात्र स्वर्गीय जितू रिची निलेश लेवन चे सर्व समर्थक आणि खेळाडू मात्र नक्कीच लक्ष देऊन आहेत ऋतिक पाटील आणि अमोल पाटीलकडे. तर 9 चेंडूत 21 करायचे आहेत आणि 9 चेंडूत 21 धावा होणार का प्रश्न अजूनही कायम आहे. कारण या सामन्यातला थरार कायम आहे, रोमांच कायम आहे, सस्पेन्स कायम आहे, रहस्य कायम आहे. हा सामना एखाद्या बंद इन्व्हॉल्व प्रमाणे आहे आणि इथून कोणता संघ जिंकणार यावर सर्वांचं लक्ष लागलंय. रोहितवरती विश्वास दाखवलाय पण रोहितने केलेली आहे निराशा, भ्रमनिराश केलाय. बघूया तो कमबॅक करतोय का. हो 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 हो, व्हाट अ टायमिंग, ग्रेट कनेक्शन, व्हाट अ शॉर्ट सिलेक्शन. टायमिंग आपण पाहू शकाल. ऋतिक पाटील सुरुवातीला थोडेसे अडखळत खेळत होते पण एक षटकार आल्यानंतर आत्मविश्वास हा द्विगुणित झाला, वाढला आणि त्यानंतर 2 षटकार मागच्या षटकाराचं टायमिंग तितकंसं चांगलं राहिलं नाही पण या फटक्यावरच टायमिंग आपण पाहिलं तर बेमिसाल. किडनी फलंदाजीमध्ये शून्यावरती बाद झाला आणि आता गोलंदाजीमध्येही तो कुठेतरी निराशा करतोय. 15 धावांची गरज आहे, 8 चेंडू. व्हॉट अ मॅच. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत जागृती 11 आणि धनेश 11 लवकरात लवकर या टॉस साठी. धनेश 11चे संघनायक या ठिकाणी आले, त्यांनी रिपोर्टिंगही केली होती जयेश पाटील यांनी. तर जागृती 11च्या खेळाडूंनी यायचंय. राहुल पाटील पुरस्कृत हा संघ आणि या संघाचे संघनायक आपण नेहमीच विशाल म्हात्रे यांना आपण पाहतायत. सिंहगड ट्रॉफी जिंकण्याचा विक्रमही जागृती 11ने केले, अनेक स्पर्धा गाजवलेले आहेत. हो, यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरून काय टायमिंग आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा फटका ऋतिकला रोखणं कठीण झालंय आणि ऋतिक पाटील यंदाच्या हंगामात किती चांगल्या फॉर्म मध्ये हे आपल्याला पाहायला मिळते आणि या षटकाराने आता इक्वेशन आपण पाहिलं तर आता विजयासाठी 9 धावांची आता गरज आहे. सलग 4 चेंडूत 4 षटकार म्हणजे एकूण षटकार किती मारले मला सुशील पाटील सांगतील. 5 षटकार म्हणजे 30 धावा या षटकाराने ऋतिकने या ठिकाणी वसूल केल्यात. अमोलने आल्यानंतर इथे आपला इरादा स्पष्ट केला. षटकाराने त्याने अकाउंट ओपन केलं. थोडंसं दडपण जरूर होतं ऋतिक वरती पण अमोल आल्यानंतर कुठेतरी अमोलच्या षटकाराने त्यालाही आत्मविश्वास मिळाला आणि त्यानेही त्यानंतर आक्रमणाला सुरुवात केली आणि रोहित भालेराव उर्फ किडनी षटक अत्यंत मागणं आजच्या दिवसातील आपण पाहतायत. एकूण धावा या षटकात आलेल्या 27 धावा आणि या षटकाने मात्र या सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललेलं आहे आणि आता फक्त 9 धावांची गरज आहे विजयासाठी. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर सागरला
पाचारण करण्यात आलं, ज्याने बॅटिंगच्या माध्यमातून अप्रतिम खेळ केला होता. सागर जे उसाडणे गावचे आहेत आणि बॅटिंग खूप जबरदस्त 18 धावा केल्या होत्या. पण त्याच सागरला ज्याने 18 धावा केल्या होत्या त्याला आता मात्र या 18 पेक्षा अर्ध्या धावा रोखायचे होण्यापासून 9 धावा होण्यापासून रोखायचे 6 चेंडूमध्ये. तर बघूया सागर काय करतोय. किडनीने घोर निराशा केलेली आहे आणि आता किडनीने जे केलंय खरं तर त्यामुळे संघ अडचणीत आलाय. हा चेंडू यावेळेस ऑफ स्टंप वरती होता, खूप जास्त बाहेर वाईटचा इशारा आलाय आणि त्या 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. 72चं टार्गेट फार मोठं टार्गेट होतं. एखादा षटक सामन्याचं चित्र बदलतं, एखादा चेंडू एखादा स्ट्रोक सामन्याचं चित्र बदलत असतं. तशाच प्रकारे आपण पाहिलं तर जे मागचं षटक होतं त्या षटकाने मात्र सामन्याचं चित्र बदललंय. डॉट बॉल आलाय, 5 चेंडूत 8 करायचे आहेत. सागरला काहीतरी आगळं वेगळं करावं लागेल, एक एक चेंडू मोजून मापून टाकावा लागेल तर संघ सामना जिंकू शकतो. बॅटची कडा लागले, चेंडू थोडम्याच्या दिशेने. सतीश जाधव सातत्याने इम्प्रेस करतात पण यावेळेस थ्रो खराब होता. उस्मानने मात्र यष्टीरक्षण सोडून बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कदाचित या धावा आल्या असाव्यात कारण हा चेंडू अडवताना यष्टीरक्षकाला अडचण निर्माण झाली आणि अशा प्रकारे आपण पाहतायत एकूण धावसंख्या धावफलकावरती 67, 6 धावांची गरज आहे विजयासाठी. स्ट्राईकला अमोल आलाय, अमोल पाटील. हा चेंडू खाली राहिलाय, स्ट्राईक हवी होती ऋतिकला आणि त्यासाठी अमोलला आपल्या विकेटचं बलिदान या ठिकाणी द्यावं लागतं आणि अशा प्रकारे अमोल बाद झालाय. आता विजयासाठी 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 6 धावा. सामन्यामध्ये थोडीशी रोमांचकता निर्माण केली आहे गोलंदाज सागरने. आणखीन एखादा चेंडू जर डॉट आला तर या सामन्यामध्ये खरोखर रोमहर्षकता निर्माण होऊ शकते. बघूया स्ट्राईक ऋतिकने ज्या आत्मविश्वासाने घेतलेली आहे तो सामना संपवण्याची ताकद त्याच्या मनगड्यामध्ये. त्याने 5 षटकार एकूण लगावलेले. चेंडू ऑन साइडला लॉंगाच्या दिशेने क्षेत्ररक्षक फार वेगाने आलेले आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण करता आले नाही, एकच धाव येते आणि अशा प्रकारे आता समीकरण बघा. येणारे चेंडू 2 आणि करायचे आहेत 5 धावा. म्हणजे मागच्या षटकात 27 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की हा सामना सहजतेने या षटकामध्ये जिंकला जाईल पहिल्या 3-4 चेंडूमध्ये. पण यालाच तर क्रिकेट म्हणतात. मागचं षटक 27 धावांचं होतं आणि 7 चेंडूत 9 धावांची गरज असताना सागरवरती विश्वास दाखवला संघ नायकाने आणि त्या सागरने मात्र संघाला अजूनही या सामन्यामध्ये नक्कीच जिवंत ठेवले, आव्हान अजूनही कायम ठेवले. आता 2 चेंडूत 5 करायचे आहेत. हा येणारा 5वा चेंडू फार महत्वाचा असणार आहे आणि या 5व्या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर हा सामना पूर्णपणे कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी. तर जे संघ खेळणार आहेत या पुढेही त्यांच्या माहितीसाठी कंपल्सरी चेसिंग नियम आहे. त्यामुळे टॉस जिंकल्यानंतर निर्णय. यावेळेस कव्हरच्या दिशेने काय जबरदस्त फटका होता. क्षेत्ररक्षकाला या चेंडू अडवता आला नाही, इतक्या भन्नाट वेगाने हा चेंडू गेला होता कव्हरच्या दिशेने. आपण पाहू शकाल काय जबरदस्त पंच केलं होतं महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये. म्हणजे असं वाटलं होतं प्रत्येकाला की षटकाराने सामना संपवतील, पण इथे हा चेंडू बॅकफुटवर जाऊन खूप चांगल्या पद्धतीने खेळलेले आहेत. लेदर बॉल प्लेयर आहेत आणि लेदर बॉल खेळाडू जेव्हा जेव्हा खेळतात तेव्हा तेव्हा त्यांचं तंत्र, त्यांचं टेक्निक नेहमीच पाहण्यासारखं असतं. आणि आता एका चेंडूमध्ये 1 धावेची गरज आहे आणि ही कंपल्सरी करावीच लागेल. 1 चेंडू आणि 1 धाव. काय जबरदस्त सामना रंगतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हा थरार आपण पाहताय. 1 चेंडू 1 धाव. उस्मान पटेल क्षेत्ररक्षण सजवतायत
अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, कारण एक धाव होण्यापासून रोखायचे. तो चौकार जर रोखला असता तर इथून आणखीन अडचण निर्माण झाली असती स्वर्गीय जितू रिची निलेश 11 या संघाला, पण क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि त्यामुळेच आता इथून एक चेंडू एका धावेची गरज आहे आणि एक बॉल एक. जेव्हा जेव्हा सामना येतो तेव्हा तेव्हा प्रचंड दडपण दोन्ही बाजूला असतं, विशेष करून फलंदाजावरती. एक चेंडू 6 धावा हे इक्वेशन बऱ्याचदा सोपं वाटतं एखाद्या फलंदाजाला, पण एक बॉल 1 ला काय करावं? सिंगल घेण्यासाठी प्रयत्न करावा, डिफेन्सिव्ह खेळावं की आक्रमण करावं? आणि यावेळेस मात्र बॅट फिरवली आहे, चेंडू बॅटची कडा घेऊन गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर की दिशेने. अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे स्वर्गीय जितू रिची निलेश 11 संघाने आणि एक रोमांचक सामना या ठिकाणी संपलेला आहे आणि सामन्याचा निर्णय आपल्या समोर आहे. वेल प्लेड ऋतिक पाटील, हार्ड लक हर्ष 11 खूप चांगल्या पद्धतीने खेळले, पण जे चौथं षटक होतं त्या चौथ्या षटकाने मात्र हर्ष 11 संघाला पराभवाच्या खाईमध्ये ढकललं, दरीमध्ये ढकललं. पण सागरने खूप चांगला प्रयत्न केला. आपण पाहू शकाल स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळतं. 71 धावा केल्या होत्या 5 गड्याच्या मोबदल्यात हर्ष 11ने आणि त्याला प्रत्युत्तर दिलं गेलं स्वर्गीय जितू रिची निलेश 11 संघाकडनं. 72 धावा बॅटिंग मध्ये अफलातून कामगिरी आपण पाहताय. त्यावेळेस उस्मान पटेलने देखील 24 धावा केल्या होत्या, पण उस्मान पटेलच्या त्या खेळाला प्रत्युत्तर देताना ऋतिकने मात्र केले 38 नाबाद या धावा आणि याच खेळच्या बळावरती जिंकलेला संघ स्वर्गीय जितू रिची निलेश 11. म्हणजे ऋतिक पाटीलचा फॉर्म अजूनही कायम आहे आणि सातत्याने हा खेळाडू इम्प्रेस करतोय. भरपूर चर्चा ऋतिक पाटीलची होते, भरपूर कमी वय आहे आणि क्रिकेटमधलं भविष्य उज्ज्वल आहे. आणखीन मोठमोठ्या स्पर्धा त्याला गाजवायच्या आहेत, अनेक मोठमोठे संघ त्याची वाट पाहत आहे. तर या जागृती 11 सातत्याने हे अनाउन्समेंट आम्ही करतोय. गणेश 11 जो भिवंडी तालुक्यातील एक ताकदवर संघ या ठिकाणी पोहोचलेला आहे. तर टॉस साठी लवकरात लवकर या. तर मिहीर 11 चे संघनायक आपण संपर्क साधा. मिहीर 11 चे संघनायक संपर्क साधा आपण प्लीज. जागृत